आज सूर्य असा एकदम नैऋत्येला कसा काय? आता काय सांगू धनाजीराव, मला एक सांगा, मी माई साहेबांसाठी काही नाही ते केलं की नाही? माझ्या पदरात काय पडलं? काय पडलं? अपमान, नुसता अपमान. अपमान. तुम्हाला सांगतो मी सुद्धा आहे ना, एकदा त्या माई साहेबाचा असा अपमान करणार आहे ना, पण काय पैसा आणि सत्ता पाहिजे आपल्याला. तुमचं काय चुकतं माहिती का धनाजीराव? तुम्ही नुसतं आहे ना पैसा पैसा करतात. मग काय करू? या बघा, ॲसेट तयार करा. अहो मला सांगा, मरताना काय तुम्ही ते इस्टेट एजंट म्हणून मरणार आहात का? नाही ना. जमीन, बंगला किंवा एखादा रो हाऊस मागा ना माईंकडं. मी बाई साहेबाकडे बंगला किंवा जमीन रो हाऊसिंग मागितली, माझ्याकडे लगेच मला देणार आहेत. आता काय बोलतो शाळेत बाबा तुम्ही. धनाजीराव, तुम्ही भीती दाखवा ना, ते आपोआप देतील. म्हणजे माई साहेबांचे गैरव्यवहाराचे पुरावे मीडिया समोर द्याल, अशी धमकी द्याल तुम्ही माई साहेबांना. निवडणुकीच्या आधी जर तुम्ही हे पाऊल उचललं तर माई साहेबांना तिकीट मिळणं अवघड होऊन जाईल. संधीचा फायदा घ्या ना. हा, पुरावे कुठे माझ्याकडं? मी देईल तुम्हाला पुरावे. तुम्हाला सांगतो शाळींदर बाबा, मी माई साहेबाकडे बंगला किंवा जमीनच मागतो. बघा तुम्ही आता. कळलं का? कबड्डी म्हणजे फक्त श्वास रोखून कबड्डी कबड्डी म्हणणं एवढंच नाहीये, तर हा माइंड गेम आहे. कोर्टवर प्रत्येक सेकंदाला निर्णय घ्यावा लागतो, अलर्ट राहावं लागतं. नाही, वेग महत्वाचा आहेच, पण त्याहून जास्त महत्वाचं आहे टायमिंग आणि हिम्मत. करेक्ट, हिम्मत. तर आज आपण शिकणार आहोत की तुम्ही अहो असं एकटक काय बघताय माझ्याकडं? काय गुरुजी? हा, हो काय झालं गुरुजी? उत्तर तरी द्या. लय भारी शिकवता तुम्ही. हा, तर मी कुठे होतो? इथेच माझ्या दिलात. गप्प बसा की आता. गुरुजी पण आम्ही गप्पच आहोत. हो गुरुजी. तुम्हाला हसायला काय झालं? आ, जोक केला मी? हे बघा आता. हा, बस बस, हसू नका आता. चला, मी तुम्हाला पुढचं शिकवतो. या चला. असं सगळं झालं माहिती. हेच तर म्हणतो आम्ही जालिंदर, तुमच्यासारखं काम अख्ख्या पंचक्रोशीत कोणी करू शकत नाही. तुमचा हातच कोणी धरू शकत नाही. तर